संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांकडील कापूस जवळपास संपला आणि आता कापसाला मोठी तेजी बघायला मिळत आहे. कापूस भाव थेट 9,000च्या सुद्धा पार जाताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर कापसाचे भाव अजून वाढण्याची शक्यता. नेमके काय आहे कारण? त्याचबरोबर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी सुद्धा आलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. संपूर्ण ठिकाणचे कापसाचे भाव सांगतो. विनंती आहे, नवीन असाल तर प्रत्येकाने चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी पण आहे की कापूस भाव वाढल्याने आयात शुल्क काढा. सूत आणि कापड उद्योगांची मागणी, सरकारवर दबाव. होय शेतकरी मित्रांनो, कापूस भाव वाढल्याने आता सूत आणि कापड उद्योगांनी वेगळीच मागणी केलेली आहे. मित्रांनो, पुरवठा कमी असल्याने देशात दिवसेंदिवस कापसाचे दर वाढत आहे. यामुळे उद्योगांचा नफा कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर कापूस टंचाई टाळण्यासाठी आणि दर कमी करण्यासाठी सरकारने कापूस आयातीवरील 11% शुल्क रद्द करावे अशी मागणी सूत आणि कापड उद्योगांनी केली आहे. मित्रांनो, युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे कच्च्या तेलापासून तयार होणाऱ्या आणि कापूस सूताला पर्याय असणाऱ्या पॉलिस्टर आणि रेयॉनच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी कापड निर्मितीसाठी कापसाला मागणी वाढली आहे. कापसाची टंचाई. उद्योगांनी म्हटलं आहे की सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत कापूस आयातीवरील शुल्क काढले होते. या काळात 30 लाख गाठी कापूस आयात झाला. आणखी 7 लाख गाठी आयातीची शक्यता आहे. पण देशातील कापसाची मागणी आणि पुरवठा बघता कापूस टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी 30 लाख गाठीची आयात गरज पडेल असे उद्योगांनी म्हटले आहे. आता वळूया कापूस भावाकडे. मित्रांनो, सोनपेठ येथे मध्यम स्टेपल कापसाला जास्तीत जास्त 8,250चा भाव गेला. तर मित्रांनो, पुलगाव येथे बघा तुम्ही स्क्रीनवर 9,125 रुपये हा जास्तीत जास्त दर गेला. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती वर्धा या ठिकाणी 8,600 रुपये जास्तीत जास्त. सिंधी सेलू या ठिकाणी 8,025 रुपये जास्तीत जास्त. भिवापूर या ठिकाणी 8,490 रुपये जास्तीत जास्त. तर काटोल येथे जास्तीत जास्त 8,250 रुपये. त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त 8,300 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,500 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी जास्तीत जास्त 8,800 रुपये. त्यानंतर पारशिवनी 8,050 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती भद्रावती 8,225 रुपये. त्यानंतर सेलू येथे मित्रांनो 9,071. इथे सुद्धा 9,000 भाव पार झाला. तर सावनेर येथे जास्तीत जास्त 8,000 कापूस चालू आहे. त्यानंतर अमरावती येथे 8,475 जास्तीत जास्त दर आहे. तर बीड केज खाजगी बाजार 8,300 रुपये जास्तीत जास्त. तर भोकर नांदेड खाजगी बाजार 8,220 रुपये जास्तीत जास्त. चिखली बुलढाणा खाजगी बाजार या ठिकाणी थोडा कमी दर आहे 7,300. तर धारूर बीड येथे 8,525 रुपये जास्तीत जास्त. पांढरकवडा यवतमाळ 8,450 रुपये जास्तीत जास्त. तर गंगाखेड परभणी या ठिकाणी 8,700 रुपये म्हणजे 8,900चा भाव आहे. मित्रांनो, त्यानंतर विचार जर केला तर मानवत येथे जास्तीत जास्त खाजगी बाजारात 9,200 पर्यंत कापसाची खरेदी झालेली आहे. मित्रांनो, ही मोठी बातमी आहे. तर अशाच अपडेटसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्ही विकलाय की नाही कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.